जी गोष्ट ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने जर केली तर कुणीच काही नावं ठेवायचं काही कारण नाही. पण आहे त्याची मर्यादा उल्लंघन जेव्हा केली जाते तेव्हा त्याला भोग म्हणावा. आणि जे नेमून दिलेलं आहे त्या नेमाच्या पद्धतीने, म्हणजे धर्माच्या आधाराने अर्थ, धर्माच्या आधाराने काम, तर त्याच्यातून सुद्धा मोक्ष प्राप्ती होते. एवढाच वैराग्याचा अर्थ आहे. ऐसे सुखरूप वर्णन मोठं एका शब्दात सांगितलंय. आम्ही दोघं, म्हणजे आपण, तुम्ही, आम्ही सगळे आपण सुखी आहोत आणि म्हणून दुःखी आहोत. आणि हे दोघंही सुखरूप होते. तेही सुखरूप आणि त्यांचा देव पांडुरंगही सुखरूप. म्हणून सुखरूप झालेल्यांच्या सान्निध्यामध्ये आपण जर राहिलो तर एक ना एक दिवस आपण सुद्धा सुखरूप होऊ. हेच याच्यातलं वैशिष्ट्य आहे बरं का. सामान्य मनुष्य सुखी आहे. सुखाच्या सापेक्ष दुःख आहे, दुःखाच्या सापेक्ष सुख आहे, नाही का. सुखी मनुष्य केव्हा होतो आणि दुःखी केव्हा होतो हे त्याचं त्यालाच कळत नाही. घरातून प्रवचनाला निघताना आनंदाने निघतो, बाहेर पडताना पाऊस येतो, अरे 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 छत्री घरी राहिली, झाला दुःखी. आणि पुढे एका मिनिटात तो गेला, झाला सुखी. म्हणजे केव्हा सुख, केव्हा दुःख, केव्हा चांगलं, केव्हा वाईट वाटेल सांगता येत नाही. असं दुःख अधिष्ठित सुख. काय म्हटलं मी? माणूस म्हणजे काय तर दुःख अधिष्ठित सुख. अधिष्ठान दुःखाचं, वरवर सुख. सुखाचं अधिष्ठान सुखाला म्हणजे सुखरूप. असाच एकंदर भाग आहे. आणि म्हणून इथे काय शब्द वापरला? ऐसे सुख रूप दोघे चालता ती मार्गी. असे सुखरूपतेने दोघं मार्ग चालू लागले. परिचित्त पांडुरंगी नाम याचे. परिचित्त पांडुरंगी नाम याचे. क्षण क्षण वास परतोनी पाहे. वियोग नसाहे पंढरीचा. वियोग नसाहे पंढरीचा. क्षण क्षण वास परतोनी पाहे. सुखरूप चालले होते आणि नामदेव महाराज मागे वळून वळून बघतायत, पंढरीकडे बघतायत. पंढरीकडे म्हणजे पांडुरंगाकडे वळून वळून बघतायत. न जाणो येतोय का माझ्या मागे, न जाणो येतोय का माझ्या मागे. कदाचित तो जरी नाही आला तर पूर्वीच्या काळी बायकांना पुष्कळ माहेरची ओढ होती. आता तसं राहिलं नाही. काही माझं चुकलं का बोलणं? कदाचित चुकलं म्हणूनच माणसं असतात ना. बरोबर असल्यावर कोणी असत नाही, चुकल्यावर मनुष्य असतो. खरं सांगा, पूर्वी ती कुठे ओढ राहिली आहे कोणाला? लहान मुली होत्या, 8-10 वर्षाचं लग्न व्हायचं, मग ती आई अमकं तमकं. आज काही नाही. ती उलट वाढ बघते केव्हा दुसऱ्याच्या घरात जाऊन चाव्या ताव्यात घेते. काय कशाचं काय आहे? तसं काही नाही आहे. पण त्यावेळेला मग माहेरून जेव्हा सासरी नांदायला जायची तेव्हा ती, आणि बैलगाडी असायची. आता काही वळून बघायची सोय नाही. एकदा गाडी सुटली की सुटली. वळून तरी कुठून बघता? वळून बघायला तरी फुरसत पाहिजे ना. ती गाडी गेली भुर की ही गेली भुर. पूर्वीच्या गाडी बैलगाडीत मग ते बसता बसता असं ते मागून धरायचं, वळून बघायचं, मागून धरायचं, वळून बघायचं. मग अशाच बाजूला बसायचं की लांबपर्यंत जाई तोपर्यंत माहेर दिसावं. याच्यातलं काही माहिती आहे का तुम्हाला?
असं जर घर असेल माहेरचं तर असंच बसायचं की लांबपर्यंत जाई तोपर्यंत माईने वाकून वाकून पुन्हा रस्त्याच्या मध्ये ट्रॅफिक नव्हता, त्यामुळे अगदी अगदी रस्त्यात येऊन मग आळीतली बायक, काय हो कस्तुरी गेली का, नाही तर धुरपदा, अनुसया, रमा, अशी जुनी नावं. आता काही तशी नावं शिल्लक राहिली नाहीत. आता अशी नावं ठेवली मुलींची तर त्यांना नावं ठेवल्यासारखं वाटतं. म्हणजे हो, एक तर मुलगी मला म्हणाली माझ्याकडे नाव ठेवायला आले. मी सहज म्हटलं गौरी ठेवू, चांगलं आहे नाव. ते म्हणली असली देवादिकाची ठेवू नका, मुलींना पुढे मोठं झाल्यावर आवडत नाही. अगं मग म्हटलं माझ्याकडे बाया कशाला आणलंस तिला. नाही, माझ्याकडे आणलं, मला वाटलं गौरी, मी गौरी सांगितलं बर का. म्हणून काही काही वेळेला अयोग्य नाव ठेवलं तर ते नाव त्या माणसाला घेऊन उच्चारण हे सुद्धा नाव ठेवण्यासारखं असतं, आणि पसंत नाही पडलं तरीही नाव ठेवण्यासारखं असतं. म्हणून असं ये बाई ये बाई ये बाई. आता नामदेव महाराजांचं माहेर म्हणजे पंढरी. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या आतरी. माझं माहेर कुठं आहे, पंढरी हे माझं माहेर आहे बरं का. मागेही सांगितले, पुन्हा एकदा आठवण करून देतो. व्यावहारिक जीवनामध्ये बाईला माहेर असतं आणि परमार्थिक जीवनामध्ये पुरुषाला सुद्धा माहेर असतं. जिथे आपलेपणाचा किंवा मीपणाचा विसर असतो ते माहेर, आणि मीपणाची जाणीव हे सासर. माझं बोलणं समजलं? मीपणाची जाणीव हे सासर आणि मीपणाचा विसर हे माहेर. उदाहरणार्थ, सासरमध्ये नांदणारी मुलगी हे करू नये, ते करू नये, ते बरोबर नाही, हे बरोबर नाही, असं केलं तर काय म्हणतील, तसं केलं तर काय म्हणतील, हे सतत जागरूकपणा असतो, मीपणा जागा असतो तिचा. सासू काय बोलेल, नवरा काय बोलेल, यांना बरं वाटेल का न बरं वाटेल. माहेर म्हणजे वाटू दे नाही तर न वाटू दे, काय करतायत. आई म्हणते अगं एवढं मोकाट बोलू नकोस, तुझं पुढे कसं व्हायचं, होईल ते होईल. माझं म्हणणं कळलं का, की जिथे मीपणाचा विसर असतो ते माहेर, आणि मीपणाची सतत जाणीव असते ते सासर. म्हणून व्यावहारिक जीवनामध्ये जिथे मीपणाची जाणीव आहे तिथेच तुम्ही सासरवासी आहात. जग काय म्हणेल, माणसं काय म्हणतील, अमकं झालं तर काय होईल, ही सतत जाणीव आहे. संत हे मायबाप आहेत, पांडुरंग हा मायबाप आहे. काही म्हणणार नाही माझी आई आहे, काही म्हणणार नाही माझा बाप आहे. ही जाणीव जेव्हा माणसा ठिकाणी एकरूप होते तेव्हा ते माहेर असतं. म्हणून गुरु केला नाही तरी लाड चालू होते. माझं म्हणणं कळलं? पटलं नाही तर विरोध ते सासर, आणि पटलं नाही तरी लाड ते माहेर. माझं बोलणं कळलं? हो, पटलं नाही तरी लाड नामे माहेर. काय पुष्कळाला माहेरच्या आपल्या आई वडिलांना सुद्धा आपल्या गोष्टी पटत नसतात, तरी पण ते लाड चालूच असतात. मागच्या महिन्यात तुला घेतला, आता काही घेणार नाही, घेणार नाही म्हणायचं पुन्हा घ्यायचं. काय तसं पटलं नाही तरी, तसं सासर आणि माहेर हा जीवनाचे दोन भाग हे अखंड चालू आहेत. पुरुष असू दे नाही तर बाई असू दे, पण दोघांनाही जिथे माहेर वाशिनीसारखं राहता येतं. अजून एक सांगू का, पूर्वीच्या काळी बायका डोक्यावर पदर घेत होत्या. डोक्यावरचा पदर खाली येऊ नये
याची काळजी घेणं ते सासर, आणि डोईचा पदर आला खांद्यावरी ते माहेर. अजून कळलं? म्हणजे सतत म्हणजे सतत त्या पदराची काळजी घ्यायची. कोण काय म्हणेल. इथे तसं नाही. किंबहुना डोक्यावरच्या पदराची काळजीच नाही ते माहेर. कारण डोक्यावर पदराचं ओझं सुद्धा सहन होत नाही ते माहेर. आणि पदराच्या वर किती ओझलं असलं जातं ते सासर. कितीतरी डेफिनेशन सांगता येतील. म्हणजे याच्यावरच प्रवचन होऊन जाईल. मागे वळून बघणं काय. अहो इतकं आहे जीवन आपलं की आपल्यालाच बघायला पुरसत नाही. म्हणून तुम्हाला माहेरी कळेना, तुम्हाला सासरी कळेना, असं सगळं गोलमेल झालंय. त्यामुळे कुठेच सुख वाटेना. सासरला एखाद दिवस गेली तर भावाशी भांडण करून येते, आणि भावावर रागवली म्हणून त्याचा राग ह्याच्यावर काढते. ह्याच्यावर म्हणजे हुशार आता मंडळी तुम्ही. ह्याच्यावर काढ. तो म्हणतो अगं माझ्यावर का रागवलीस? तिथे तुझं भावाचं झालं, माझ्यावर का रागवली? गबा झालं. पुन्हा झालं वाटोळ त्या संसारात. म्हणून लग्न झाल्यानंतर सध्याच्या काळामध्ये नवरा हा अखंड सासरवाशी असतो. काय परिस्थिती असते मायबाप मला माहिती आहे तुमची. सगळेजण मला हात जोडतायत. खरं आहे महाराज तुमचं. सगळ्यांना पटलं माझं बोलणं. म्हणजे किती आमची बाजू पक्की झाली बघा. काय अहो किती सासू एक अवघड असतं हो. सध्याच्या काळातले पुरुष म्हणूनच दिवस काढतायत. पूर्वीच्या काळातले दिवस असते ना तर हाणली असती बायकोला. आता कोण हाणतो? लाज वाटत नाही बायकावर हात उगारता. काय कुठच्या युगात आहात? एखादी नगरसेविका तिचे धावून येईल आळीतली. बायकांना मारत काय? आता बघा आपणच गाल पुढे करायचे. हाण बाई. आणि तिने हाणलं तर म्हणायचं हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. असं आहे बाबांनो. घ्या आता आम्हाला सांभाळून. काय करता? तुमचं लग्न आमच्याशी झालं नाही, आमचं लग्न तुमच्याशी झालंय. किती बायका खुश झाल्या. त्याला बरं वाटलं. पण मला सांगा याच्यात काही खोटं आहे का? खबर करतायत पुन्हा. अरे लुक ॲट द फन. काय आश्चर्य आहे अहो. असं म्हणजे आता तुम्हाला कळलं ना. मी आहे ते खरं सांगतो. उगीच मी कशा करता काय सांगणार तुम्हाला. काही तुमचं माझं काही हे आहे का? वाकडं बिकडं आहे का? नाही का? हां. आता माहेर म्हणजे कळलंच पाहिजे की नाही की का वळून बघत होते मागे काय. हां चला. क्षणक्षणावास परतो निपाहे वियोग नसाहे पंढरीचा म्हणे कागा केशीराजा मोकलिले माते नैसीची सांगा ते सांभाळीत. कागा केशीराजा मोकलिले माते. अरे केशीराजा का रे बाबा मला मोकललंस? ठीक आहे माऊली आहेत त्यांच्याबरोबर दिलंस, पण काही मी काही तुला जडबीड झालो काय? जडबीड झालो काय? एवढे आम्हाला लांब टाकायचं? घराजवळच्या काय शाळा नव्हत्या काय? कुठेतरी पाचगणीला नेऊन टाक, नाहीतर कुठेतरी नेऊन टाक. काही घराजवळ शाळा नव्हत्या काय आम्हाला? पाचगणीला नेऊन टाक आणि केव्हा तरी 2 महिन्यांनी लाडूचा डबा बघायचा. एवढं काय नडलं होतं काय? ही 100 रुपये फी होती, तिथे लाख रुपये भरून, आणि तुझ्याकरता लाख भरली. तुझ्याकरता? अरे कोणी सांगितली लाख भरायला? पिंपळे तुमची मुलं टाकलीत वाटतं तुम्ही. जेव्हा एकमेक टाळ्या देतात तेव्हा मला आता ह्यांच्या घरातलं मला काय माहिती, तेव्हा का टाळी देतात? म्हणजे नक्कीच लाख रुपये भरून त्यांनी पोराला टाकलं तिकडे. 2 का? बरं 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 आहे. 2 जण मोकळे झाले. असं आमचं प्रवचन म्हणजे संवाद आहे बघा. विसंवाद कुठेच नाही.
तुमच्या लक्षात आलं का? या एखाद्याच्या विरुद्ध बाजू मांडली तरी ते म्हणतात बरोबर आहे. किती संवाद आहे आमचा तो बघा तुम्ही. हे याला प्रवचन आनंद लुटावा, एक प्रेम लुटावं, मोठं कौतुक आहे. विचार करून बघा. म्हणून आता पण 2 दिवसांनी नाही बरं का आता. लक्षात ठेवा, तुमचे दिवस जवळ आलेत मागे वळून पाण्याचे. 2 दिवसच राहिले आता. निश्चित वळून बघाल. 6:45 वाजले की नाही की असे वळून बघाल मागे. कारण का, शेवटी आपण निजाच्या माहेरची मंडळी. हे लौकिक माहेर काही एकमेकाचा संबंध नाही. पण ज्या पांडुरंगावर तुमचा जीव आहे, ज्या मालीवर ज्ञानोबा तुकोबावर जीव आहे, ते आमचे जीवाचे जीवलग आहेत. म्हणून तुमचं आमचं नातं अतूट जमून गेलं. अतूट नातं जमून गेलं. हेच त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. चिंता तूर थोर पडिलोये परजनी, न दिसे माझे कोणी जीवलग. अरे बापरे, कोणीही जीवलग दिसेना. माऊली जरी बरोबर होते, कोणीही जीवलग दिसेना. वळून बघतायत. वाईट वाटलं, जीवाला दुःख झालं. नामदेवरायाला आपलं कोण आहे, आपलं कोण आहे, आपलं कोण आहे, आपलं कोण आहे. लग्न समारंभामध्ये जाताना सुद्धा आपण बघतो बरं का. आणि आपलं दिसलं की नाही तिथून उठून मागे जाऊन बसतो खुर्चीवर. मी म्हटलं पुढचे मागे का गेला? नाही म्हणे आमचे मित्र तिथे बसले होते म्हणून. इथे पुढचं माझ्या ओळखीचं कोणीच नाही. माझं म्हणणं कळलं? कुठे गेलं तरी आपण आपला शोधत असतो. आपलं कोण भेटतं का? तसं माऊली बरोबर होते, पण अजून जरा काय होतं, जरा धास्ती होती. ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानियांचा राजा. काही काही माणसांच्याबद्दल प्रेम असतं, पण आदरयुक्त भीती असते. प्रेम असतं, आपुलकी असते, आपलेपणा असतो, जिव्हाळा असतो, पण एक आदरयुक्त दबदबा असतो, भीती असते. कसं बोलावं, कसं जवळ जावं, काय हो त्यांना बरं वाटेल का, जमेल का, एक आदरयुक्त भीती मनामध्ये असते. हेही त्याचं वैशिष्ट्य आहे. तसं माऊलीच्या बदल एक आदरयुक्त भीती होती मनामध्ये. ज्याच्याबद्दल निर्भयता असते तो जीवलग होऊ शकतो. जीवलग कोण होऊ शकतो? निर्भयता. काहीही सांगितलं तरी जो माझा हात शेवटपर्यंत सोडणार नाही तो जीवलग. काहीही घडलं तरी, काहीही घडू दे, काय घडलं असं नव्हे, काहीही घडू दे. मी मागे विरहिणी सांगितली, त्याचा शेवट सांगतो. बाप रखुमादेवीवरू जीवीचा जिव्हाळा, आणि काही केलिया वेगळा नव्हे गे माहे. काही जरी घडलं तरी जो माझा हात कधी सोडून देणार नाही तो माझा जीवलग, तो माझा जीवलग. असा जीवलग पांडुरंग होता. माऊलीचा नुकता सहवास घडत होता. वाटत होतं हे आपले आहेत, पण जरा जरा दबदबा, जरा दबदबा, जरा दबदबा असं होतं. चिंता तूर थोर पडलोय परजनी, न दिसे माझे कोणी जीवलग. फुटोनी हृदय होते दोन्ही भाग, बहुमज उद्वेग वाटता ती. तू माझी जननी, तू माझा जनिता, तू बंधू चुलता पंढरीराया. अरे पांडुरंगा, तू माझी जननी आहेस, तू माझा जनिता आहेस, तू बंधू चुलता आहेस. इष्टमित्र तूची गणगोत, तुची कुळदैवता आवडते. अरे इष्ट तूच, मित्र तूच, कुळदैवत तूच, सगळं माझं तूच. तुची माझे व्रत, तुची माझे तीर्थ, तुची धर्मार्थ कामदेवा. काय गंमत आहे बघा. आता लक्षात आलं का? इथे व्रतवैकल्य करण्याची आवश्यकता राहिली नाही तुझ्याकरता. सगळं तूच आहेस माझं. तुची माझा देव, तुची माझा भाव, तुची माझी व्रत, तुची माझे तीर्थ, तुची माझा नेम. तुची ज्ञान चक्षु आणि तुची माझा लक्षू, तुची माझा साक्षू स्वभावासी. साचकी लटके हे माझे बोलणे, तुझं वाचून जाणे कवण दुजा. अरे पंढराया सख्या, हे मी बोलतो ते तुझ्या वाचून कोण रे जाणणार? कुणाला नाही कळणार माझं बोलणं. हे जे मी बोलतोय खरंच आहे, तुझ्याशिवाय कुणाला कळणार? कारण का? माझे अंतरंग तुची जाणे.
नामा म्हणे आपुले अनाथ सांभाळी, येऊनी हृदय कमळी राहे माझ्या. देवा आता जर आमच्या इकडे येऊन राहा, इथे येऊन राहिलं ना म्हणजे आम्हाला वाटेल, म्हणजे तुम्ही म्हणाल नव्हते का? होते होते काय? आणि अखंड जवळ आहेत, ते अखंड वाटावेत याच्याकरता ज्ञानाची संगत. माझं बोलणं कळलं का? काय? याच्याकरता ज्ञानाची संगत, आणि ज्ञानाला प्रेम भोगण्याकरता नामाची संगत. माझं बोलणं कळलं का? हां, एकमेकाला एकमेक पूरक होते, असे दोघ जण आले तिथे. ज्ञानदेव म्हणे पर्येसी विष्णुदासा, तू सुख संतोषा पात्रवसी, प्रेमाचा जिव्हाळा तुझ्या हृदयाला. काय म्हणतात बघा माऊली, नामया प्रेमाचा जिव्हाळा तुझ्या हृदयाला, तू का वेळोवेळा खंती करीसी. पुन्हा 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 का खंत करतोस? अरे प्रेमाचा जिव्हाळा पांडुरंग तुझ्या हृदयात आहे. मी तुम्हाला एक खरं सांगू का? थोडंसं व्यवहाराच्या दृष्टिकोनातून सांगतो. ज्याला आयुष्यामध्ये खरं प्रेम कळलं त्याला जीवनामध्ये काही मिळण्याची आवश्यकता राहत नाही. मग ते कोणाकडूनही असेल ना, मित्राकडून असेल, बायकोकडून असेल, मुलाबाळाकडून असेल, आपल्या सद्गुरूकडून असेल, आपल्या देवाकडून असेल, कोणाकडूनही असेल. प्रेम मिळण्याचं काही विशिष्ट ठिकाण आहे असं नव्हे, कुठेही मिळतं. आणि जिथून मिळतं तेव्हा कळतं की या प्रेमा इतकं जीवनामध्ये श्रेष्ठ दुसरं काही नाही. प्रेम आहे हे कळण्याकरता बोलावंच लागतं असं नव्हे. प्रेम दृष्टीतून कळतं, प्रेम सहवासातून कळतं, प्रेम वाऱ्यातून कळतं. अशी प्रेमाची जातच अशी आहे. नुसतं अस्तित्वातून प्रेमाची जाणीव होते. जसं विरोधक आलं की त्याच्या विरोधाची वलय आपल्यापर्यंत विरोध पोचतात, तसं आपल्या प्रेमातलं माणूस आलं की त्याच्या प्रेमाचं वलय, त्याच्या प्रेमाची किरणं आपल्यापर्यंत येऊन पोचतात आणि आपलं हृदय आपोआप भरून येतं, प्रेमाने भरून येतं. कसं लिहितायत बघा. अरे तू का खंती करतोस? प्रेमाचा जिव्हाळा तुझ्या हृदयाला, विचारी सावध होनी भक्तराया, सुखानंद तुझा तुझची जवळी. बोलता बोलता प्रवचन आहे, बोलता बोलता इथे प्रवचन आहे सुरू. ज्ञानोबराय बोलतायत, सुखानंद तुझ्या हृदयामध्ये प्रकट झाला बघ. मी नेणे ज्ञानगती, नेणे योगयुक्ती, न देखे विश्रांती एके वीण. मी नेणे ज्ञानगती, नेणे योगयुक्ती. तुझ्या हृदय आहे म्हटल्यानंतर हे काय म्हणतात? महाराज मला ज्ञान गती काय ती माहिती नाही, योगाच्या युक्ती माहिती नाहीत, एकाशिवाय विश्रांती ठाऊक नाही. माझी विश्रांती एका ठिकाणी आहे. एक थोडंसं विश्रांती म्हणून सांगतो. काही कळला नाही, पुष्कळ माणसांना आपल्या जागेवर झोपल्याशिवाय झोप लागत नाही, आपली उशी असल्याशिवाय झोप लागत नाही, आपली गादी असल्याशिवाय झोप लागत नाही. जरा इकडचं इकडे झालं का झोप का लागत नाही? जागा बदलली. असं म्हणणं कळलं का? हां, किती वैशिष्ट्य आहे बघा विश्रांतीचं स्थान. हो, आपली उशी कशी का असेना, पण ती आपली उशी आपल्याला बरी वाटते. काय दुसऱ्याची चांगली आहे, माझी का घेतली? अरे पण चांगली दिली ना, कुणी सांगितलं चांगली दे? माझी मला दे. किती त्या विश्रांती, विश्रांती. हा, म्हणून जिथे आपण विश्रांती घेतो तो बिछाना स्वच्छ असावा, ती चादर 2 दिवसांनी धुवावी. एकदाच नवीन घेतल्यानंतर फाटल्यानंतर आता कसं सांगून काय, अंगावरचं पांघरायचं सुद्धा पुन्हा धुवायचंच नाही. उशीची कवरं सुद्धा कशी स्वच्छ असावीत, नीटनेटकी असावीत.
झोपण्याच्या पूर्वी विशीवर हात फिरवावा. हिला सुद्धा कळतं माझा मालक आला. गादीवर एखादी सुरकुती असेल ना, तिच्याहून सुद्धा हात फिरवावा. त्या गादीलाही वाटतं, ज्याच्या ज्याच्याहून आपला हात फिरतो त्या वस्तूला कळतं की हा माझा कोणीतरी आला. अधूनमधून तिलाही भरून घ्यावी, नाहीतर लग्नात सासऱ्याने दिलेली शेवटी याच्यावर मेला म्हणून तुमच्या बरोबरच जायची. आता हे असं आहे बघा प्रवचन आमचं. हे अनुभव डोळ्यांनी बघितलेले आहेत म्हणून सांगतो मी. पुन्हा काही घ्यायची गरजच नाही. असं नका करू. घर सकाळी स्वच्छ करतो म्हणजे काय बरं का. बायका पूर्वी, आता उंबरे राहिले नाहीत, पण पूर्वी उंबरे असे बायकांनी असं पाणी टाकून स्वच्छ करायचं आणि स्वस्तिक वगैरे रांगोळ्या काढायचे. अलीकडे काही रांगोळी कशी काढावी तेही कळत नाहीत. परवा मी कुठेतरी गेलो होतो एका बंगल्यामध्ये, इथे नाही, मला वाटतं नाशिकला कुठेतरी होतो, आणि रस्त्यातच गणपती काढला होता. मला हे कळे ना की रस्त्यात गणपती आणि ही रांगोळीची कलाकुसरी, म्हणजे त्याच्यावर पाय देऊन जायचं का माणसाने. म्हणजे आता परमार्थ इतका सोपा झाला. रस्त्यावर काढताना रांगोळ्या काय काढाव्या, देवापुढे काढताना काय काढाव्या, का मला गणपती येतो काढता म्हणून दाखवायचं. ज्याची घरात पूजा करायची त्याला रस्त्यावर काढायचा आणि कुणी पाय देऊन जायचं, तसं नसतं. म्हणून लक्षात ठेवा, आपला धर्माचं जतन करताना किती आदराने जतन करावं हेही कळत नाही. हो, हे आता उत्सवाच्या पत्रिका, ज्ञानोबा तुकोबाचे फोटो, काही काही माणसं तंबाखू खाणार आहेत त्याच्यात तंबाखू खाऊन खिचत ठेवतात चुरकुळून. आमच्याकडे एवढ्या पत्रिका 125 वर्ष आम्ही कधी देवाचे फोटो फोटो छापत नाही. मी विरोध आहे त्याच्या. ओव्या सुद्धा छापू नाहीत. ज्या ओवीची रोज पूजा करावी ती हँडबिलवर छापावी आणि ती कुणीही कुठे रस्त्याला पायधूळ टाकावी. हँडबिल म्हणजे माहिती, ते हँडबिल म्हणजे त्याच्यावर मी का मग सांगतो, जे आपलं उपास्य दैवत आहे त्याचा आदर जितका आपण करू तितके ते दैवत तुम्हाला आणि मला प्रसन्न होईल. कशा करता सांगतो हे नीट लक्षात घ्या. तुम्ही इतर धर्माचे असं होत नाही कधी. बघितले तुम्ही असं कधी झालेलं? मला ते अजून जे आठवते, रस्त्यातून रांगोळी. आता बोलावं तरी पंचायत, न बोलावं तर असं सांगू का झाडून काढ, पुन्हा त्या गणपती येऊन झाडू फिरवला. नाही म्हणजे ह्यांना धर्म कळतो का न कळतो, परमार्थ कळतो का न कळतो हे मलाच कळेन असं सध्या झालंय. म्हणून लक्षात ठेवा तुम्ही तरी, जी गोष्ट आदराची आहे ना, हे बघा, काही घेताना असं घ्यावं पण प्रसाद घेताना असंच घ्यावा. विशिष्ट पद्धतीने घ्या, असा घ्यावा, असा घ्यावा, असा घ्यावा आणि त्याचा कण खावा. तो प्रसाद आहे. तसं जी गोष्ट ज्या पद्धतीने सेवन करायची आहे त्या पद्धतीने सेवन केली तर त्याच्यातला आनंद मिळतो. विश्रांती. म्हणजे गाडी कुठून फिरून आली आपली? विश्रांती. हा काय तसं विश्रांतीचं ठिकाण कसं असावं? एक अभंग मला आठवलं. विश्रांतीचे स्थळ आळंदी हे गाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. विश्रांतीचे स्थळ म्हणजे अशांत जीव जिथे शांत होतो ते विश्रांतीचं ठिकाण. त्या विश्रांतवाडी नाव ठेवलं. पुली वैतागवाडी होतं. आळंदीच्या मध्ये दुपारचा मुक्काम. तेव्हा आम्ही पूर्वीपासून म्हणायचो, कुठे मुक्काम, कुठे दुपारचा? वैतागवाडी. अरे म्हणजे पूर्वीच्या काळी तिथे काही तरी माणूस वैतागला असेल, त्याने कुठे गेला होता? वैतागवाडीला. झालं, नाव पडलं. पण अलीकडे ते नाव बदललं. माऊलीचीच विश्रांती असते म्हणून विश्रांतवाडी. तसंच जो जीव अशांत आहे, जो जीव अतृप्त आहे, असा जीव जिथे शांत होतो ते विश्रांतीचं स्थळ. म्हणून घरातलं सांगितलं आणि शेवटी असं होतं की बिछाना चांगला आहे, उशी चांगली आहे, जागा चांगली आहे, पण मन अशांत आहे, तिथे सुद्धा झोप लागत नाही. जरा पुढे सरकू ना. पहिल्यांदा झोपायचं ठिकाण चांगलं, मग झोपण्याकरता मनस्थिती चांगली.
आणि हे जेव्हा जुळून येतं तेव्हा डोळा केव्हा लागतो हे आपल्यालाच कळत नाही. म्हणून झोपताना पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर आणावी, त्याच्या चरणावर मस्तक ठेवावं आणि तिथेच झोपायचा प्रयत्न करावा. आपोआप झोप लागेल. आणि विचाराच्या ओघात ते पाय विसरले की झोप लागत नाही. बर का, विचाराच्या ओघामध्ये ते पाय बाजूला सरकले की झोप लागत नाही, पण ते पाय मनामध्ये ठसले की तिथेच झोप लागते. विशेष आहे याच्यामध्ये. म्हणून इथे काय सांगतायत, तैसे तुमची यांची मद दिनाप्रती नकळे काळगती समर्थाची, मातेच्या स्नेहे बाळक बोबडे खेळे लाडे कोडे नेणीला जो, नामा म्हणे तैसे तुम्ही माझे कौतुक करोनी सुखे सुख वाढवितो. ज्ञानदेव म्हणे शंका न धरिजे म्हणी, दृष्टी दुजीपणी न ठेविजे, सुखे सुख घ्यावे अनुभवनी अनुभवावे, आहे त्या आघवे ब्रह्मरूप. माऊली सांगतायत ना मया, ओ का तुम्ही एवढी खंती करता, सगळं ब्रह्मरूप आहे. तो सुखाचा अनुवाद करी रे सुखरूप, सुख वस्तूच्या दीपा नामदेवा, सुखाची ताटी सुखाची ओगरी, तृप्ती होईल थोरी क्षुधातुरा, पंढरीरायाचा तू प्रेम भांडारी. याच अभंगात आहे ते प्रमाण, प्रख्यात प्रमाण या अभंगामध्ये आहे. पंढरीरायाचा तू प्रेम भांडारी, आस पूर्ण करी मज याचकाची. माऊली म्हणतायत तू पंढरीरायाचा प्रेमाचं भांडार आहेस, माझी याचकाची आस पुरी कर. विश्रांतीसी पात्र तूची विष्णुदासा. पुन्हा विश्रांती शब्द आला. अरे नामया बाबा, मी ज्ञानदेव आहे हे खरं, पण एक सांगू का, विश्रांतीचं स्थळ नामच आहे. विश्रांती इथेच मिळेल. विश्रांतीसी पात्र तूची विष्णुदासा, हा मज भरवसा आहे तुझा, म्हणून तुझा संग धरिला थोरास, झणी होसी उदास भक्तराया. अरे भक्तराया, तू का उदास होतोस, मी एवढं का सोडून आलो. नामदेवराया कळलं का, अहो तुमच्या करता मी आमच्या गुरुरायाला सोडलं, आमच्या इतर भावंडांना सोडलं, तुमचा एकट्याचा सहवास घडावा म्हणून आम्ही मुद्दाम आलो. कळलं का नामदेवराया. सिंधुहुनी सकोल सुरस तुझे बोल, आनंदाची ओल नित्य नवी. आहा, आनंदाची ओल, ओलावा, किती गोड शब्द आहे बघा. आनंदाची ओल, आनंदाचा ओलावा. मी मागेही सांगितलं, जीवनामध्ये ओलावा जिथे असतो तिथे सगळं, भात शिजण्याकरता पाणी पाहिजे, भाजी शिजण्याकरता पाणी पाहिजे. अगदीच पाणी घातलं नाही तरी तेलाचा का होईना पण ओलावा पाहिजे, नाही का. पोळी लाटताना सुद्धा ओलावा लागावा लागतो, म्हणून चिकटत नाही. हा ओलावा इतका महत्वाचा आहे जीवनामध्ये. हो, जिभेमध्ये माझ्या ओलावा आहे म्हणून बोलणं चाललंय, म्हणून अशी कारंजी ठेवली आजूबाजूनी. ती कारंजी एरवी दिसत नाहीत, पण एखादी आवडीची वस्तू झाली की नाही ते तोंडाला पाणी सुटतं आणि अशा चिळकंड्या बाहेर पडतात. ती कारंजी आहे तुमच्या तोंडातली. ती एरवी दिसत नाहीत, पण सतत ती कारंजी लिब्रिगेशन आहे ते, आणि ते टाकत असतं म्हणून ही बया हलते, नाही का. इंजनला ऑइल नसेल काय तर इंजनचं पिस्टन हलत नाही, आणि ऑइल टाकल्यावर भक 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 करतं, चिकटून बसतं. तसं हे जिभेला सुद्धा देवाचा ओलावा आहे म्हणून ही एवढी फडफड फडफड राहते, नाहीतर सुकली तर आत खेचली जाते आणि शेवटी शेवटी आणि म्हणून जेव्हा तोंडातलं पाणी बंद होतं तेव्हा वरून घालतात पाणी अंगठ्याने. पाणी पाजा, पाणी पाजा. आता कशाला पाजा, जायचं बंद झालंय. जेव्हा पाजायची वेळ होती तेव्हा फिरकत नव्हता, आता सरणावर ठेवल्यानंतर अंगठ्याने पाणी घाला. जेव्हा खाली गळतं तेव्हा. ही जगाची रीत आहे.
म्हणून मेल्यावर कुणी कुणाला पाणी देऊच नका. जिवंतपणी पेलावर द्या पाणी, म्हणजे बरं वाटेल. पिणाराला बरं वाटेल, पाजणाराला बरं वाटेल, आनंद वाटेल. एवढं जरी ओलावा घेऊन गेला आज घरी, गेल्या गेल्या नवऱ्याला विचारा पाणी देऊ का. कदाचित त्याला सवय नसेल तर म्हणेल हिचं डोकं फिरलं. तो म्हणेल ही कुठून शिकून आलीस. सांगा माझं नाव, काही हरकत नाही. कदाचित उद्यापासून तो आला तर असो. विश्रांतीसी पात्र तुची विष्णुदासा, हा मज भरवसा आहे तुझा. ते मज सादर ऐकवी सत्वर श्रवण क्षुधा तूर झाले माझे. जाणीव शहाणीव तरीच शोभे सर्व, जरी होय आविर्भाव वैराग्याचा. ज्ञानदेव म्हणे तू भक्त अंतरंग, नलगे तुझं पांग बहुज्ञे तेजे. जाणीव आणि शहाणीव तरच शोभून दिसते, जर वैराग्य असेल तर. वैराग्य शब्दाचा अर्थ काय? फाटके कपडे घालणं, उगीच दाढी वाढवणं, केस वाढवणं, गबाळ्यासारखं राहणं, कसंही नामे वैराग्य नव्हे नव्हे. गरजेपुरतं वस्तूंचा वापर करून बाकीच्या वस्तूबद्दल निरीच्छा असणं हेच वैराग्य. वैराग्य शब्दाचा अर्थ काय? नाही का? जेवढी असायला पाहिजे तेवढी तर असायला पाहिजेच ना. का वैराग्य झाल्यानंतर काहीच खायला नको, असं म्हणता का? अहो भूक लागतेच ना. भात आमटी खात नसाल, खजूर खात असाल, आणि खजूर खाणे हे वैराग्य महागाईचं आहे. भाकरी पेटल्यापेक्षा खजुराचं जे वैराग्य आहे ते इतकं स्वस्त नाही आहे. आणि एखादा जर म्हणला मला बिनबियाचा, महागाईतलं वैराग्य येते नाही का. एक म्हणाला की मी भाकरी खात नाही, भाजी खात नाही, आम्हाला हे असं काही चालत नाही, फक्त आम्ही दुधावर राहतो. किती लिटर? 3 लिटर. आता की चांगलं दूध पुन्हा 21-22 रुपये म्हटलं. अहो त्या दुधाला याला पोसायचं म्हणजे 60 रुपये दुधाला गेले, खजुराला 25-30 रुपये गेले. बदाम चालतील म्हणले अधूनमधून. मी वैराग्य, आता असं जर वैराग्य झालं तर कोणी धरू शकतो, त्याच्यामध्ये विशेष काय आहे? चांगलं दष्टपुष्ट होऊन जातात माणसं. आलं का लक्षात? इतकं काही सोपं नाही आहे. आमचा वारकरी संत आपला एकच म्हणतो, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, मस्त पैकी लसणीची चटणी बिटणी. आहा, काय त्याच्यातला आनंद काही तो आहे, निराळा आहे, असातला भाग आहे. मी वैराग्य सांगतोय. वैराग्य शब्दाचा अर्थ ज्या वस्तूचा जितका उपभोग घ्यायला पाहिजे तो मर्यादित घेणं हेच वैराग्य. त्याची मर्यादा उल्लंघन केली तर भोग, आणि मर्यादित असणं ही जीवनाची गरज. माझं म्हणणं कळलं का? तुम्ही जेवताना 2 लाडू खाल्ले तर चौकशी कुणी करणार नाही. पण पंगत उठली आणि तुम्ही जर हाणत बसला तरच त्याची चर्चा होते, नाही तर चर्चा व्हायचं काही कारण नाही. काय 2 लाडू घेतले, 1.5 घेतले, काय उठले निघाले, फिरतोय तर हा. मग तो वाढणारा सांगतो ते गिऱ्हाईक कठीण आहे बरं का, मीच 10 वाढले. तो म्हणला मी अजून म्हणले तसं काही हलायचं चिन्ह दिसत नाही. माझं बोलणं कळलं? म्हणजे 1 लाडू खाणं हे वैराग्य आहे, 2 खाणं हे बऱ्यापैकी वैराग्य आहे. पण त्याच्या पुढे सुरू होणं भोग. मी कशा करता सांगितलं? तेव्हा इथे वैराग्य शब्दाचा अर्थ दोघं काही खात पीत नव्हते का? माऊलीला तर मांडा खाण्याची इच्छा झाली. मांडा म्हणजे एक प्रकारची पुरणपोळी. म्हणून नीट लक्षात घ्या, जी गोष्ट ज्या पद्धतीने असायला पाहिजे त्या पद्धतीने असली तर ते वैराग्य आहे. देहनिर्वाहापुरते 8वी हातापाया ते आवश्यक आहे.
इंद्रियासी आहाराचे बळ ते निराहारे होती विकळ. काय म्हणतात महाराज? इंद्रियासी आहाराचे बळ ते निराहारे होती विकळ. इंद्रियाला आहारांचं बळ आहे, अन्नमय प्राण आहे, जलमय प्राण आहे. त्याला अन्न पाहिजेच, त्याला जल पाहिजेच. काय? पाणी प्यायलाच पाहिजे. पाणी पिणाऱ्याला माणसाला कुणी म्हणणार नाही हे पितात. हे समजलं तुम्हाला? काय पाणी पिणाऱ्या माणसाला कोणी म्हणतात का की हे पितात? तो धडाधड पितायत. मी तुमच्या समोर सुद्धा मी पितोय ते. काय? पण असं कोणी म्हणणार नाहीत की पितात. पण नको ते पितात तेव्हा पितात, नको ते खातात तेव्हा खातात. माझं म्हणणं लक्षात आलं का? नको ते म्हणजे लक्षात घ्या, जी गोष्ट ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने जर केली तर कुणीच काही नावं ठेवायचं काही कारण नाही. पण आहे त्याची मर्यादा उल्लंघन जेव्हा केली जाते तेव्हा त्याला भोग म्हणावा. आणि जे नेमून दिलेलं आहे त्या नेमाच्या पद्धतीने म्हणजे धर्माच्या आधाराने अर्थ, धर्माच्या आधाराने काम, तर त्याच्यातून सुद्धा मोक्ष प्राप्ती होते. एवढाच वैराग्याचा अर्थ आहे, नाही का? नाही तर नाथ, अहो या सगळ्यांना बायका होत्या, नाही का? नामदेव महाराजांना नारा, विठा, माधा, गोंदा मुलं होती. तुकाराम महाराजांना होती, काय नव्हती का? नाथांना, नाथांचा संसार का उत्कृष्ट संसार, थाटामाटाचा संसार, जहागीरदाराचा संसार, काही कमी नव्हतं. पण त्यांना काही कुणी असं भोगी म्हणत नाही. याचा अर्थ नीट कळला का तुम्हाला? हेच नीट लक्षात घ्या. काय की जी गोष्ट ज्या पद्धतीने सेवन करायला पाहिजे त्या पद्धतीने जर सेवन केली तर तोच. म्हणून वारकरी हा वैराग्यशील आहे, कारण तो मर्यादित भोग घेतो. म्हणून नीट लक्षात घ्या. याचा अर्थ समजला म्हणून मुद्दाम खुलासा सांगितला की वैराग्य म्हणजे उगीच आपलं काहीतरी येड्या गावळ्यासारखं फिरलंय ते बरं नाही. आमचा देव चांगला आहे, त्याची पत्नी लक्ष्मी आहे, आमचे संत ज्ञानोबा तुकोबा सगळे व्यवस्थित आहेत. आपण व्यवस्थित राहावं, नीटनेटकं राहावं, माणसानं बघितल्यानंतर बरं वाटावं. बरं का? जास्ती बोलत नाही आता. काय? माणसानं बघितल्यानंतर कसं असावं? प्रसन्न असावं. दर्शन कसं असावं? प्रसन्न असावं. बघितल्याबरोबर बरं वाटावं. उगीच आपलं काहीतरी गुंडी, काही काही माणसं इथे लागत असताना मुद्दाम उलटी लावायची. मग विचारलं, अहो तुमची गुंडी खाली, त्याचं काय आहे मला? अरे कशाला नाटकं करतो, कशाला नाटकं करतो? नीट नेटकं जे आपल्या परिस्थितीजन्य शोभेल ते जरूर, परिस्थितीजन्य जे शोभेल ते जरूर करावं, बरं का? आणि ते शोभून दिसतं, चांगलं दिसतं. तेव्हा इथे काय चाललंय? वैराग्य. मुद्दाम खुलासा केला, नाही तर तुमच्या कल्पना भरमसाठ व्हायच्या. बाईने दुसऱ्या कुणाबरोबर न फिरायला जाता आपल्या नवऱ्याबरोबर फिरायला जाणं हे वैराग्य. आणि या महाराजांनी सुद्धा ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, हो तिच्याबरोबर फिरायला जा ना, दिवसातून 10 वेळा, वैराग्य आहे. दुसरं कुणी बरोबर असेल तर भोग आहे. माझं म्हणणं नीट लक्षात घ्या. ह्या सगळ्या म्हणून ते माळ घालताना सगळं सांगितलं जातं. काय खावं, काय प्यावं, परस्य रुक्मिणी माते समान असं नव्हे, परपुरुष पांडुरंगा समान. ही जी लिंग सांगितलेली, हा भोग जो सांगितलाय, हे पद्धतीने वागलं तर हे सुद्धा वैराग्यच आहे. म्हणून तुकाराम महाराजांना प्रपंच रचना सर्वही भोगोनी त्यागिली. तुकाराम महाराजांना वैराग्यशील म्हणतात, वैराग्यशील म्हणतात. याचा अर्थ असा आहे, मुलं होती तरी वैराग्यशील, बरोबर आहे. व्यवहार करत होते तरी वैराग्यशील.
पण त्याचा अर्थ असा आहे की जी गोष्ट ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने केली तर त्याला कुणी काही नावं ठेवण्याची काही गरज नाही. पण त्याच्यापेक्षा जास्ती जर काही केलं, आता हा माझा ड्रेस कायमचा आहे, बरोबर आहे, काही कधी फरकच नाही. हे धोतर हा साजरा, पांढरा धोतर पांढरं सत्र, म्हणजे फ्रॉम फ्युनरल टू वेडिंग्स. एखादं कुठे जायला पाहिजे यात काही बदलायचं काही कारण नाही, आहे ते आहेच आहे, फक्त फेटा असतो तो सुद्धा स्टँडर्ड जे आहे तो रंग, त्याच्यात काही बदल व्हायचं कारण नाही. उद्या जर मी मुकुट बिगुट घालून आलो, बाबा बहारा देताना पितांबर असं ती मुरली मुरली खोलेली, हे म्हणजे हाऊ वुड यू रिसीव्ह मी, कसं स्वागत होईल. माणसं म्हणली बाबा महाराज काय झालं, काय झालं म्हणून काय झालं, आता मी कृष्ण झालो. हा, मग पुढचा प्रश्न विचाराल, एक आहे पण 16,007 कुठं आहेत. एक रुक्मिणी आहे, तिचंही नाव रुक्मिणीच आहे, घेतलं बरं का मी नाव. अशोकराव तुम्हाला टाळी वाजू नका, तुम्हालाही घ्यावं लागेल सगळ्याला. सगळ्याला बायकांची नावं घ्यावी लागतील, मग अवघड जाईल. हा बघा आपलं आम्ही घेऊन टाकू. आमचं काय आहे, आम्ही भजनच करतो त्यांचं, विठोबा रुक्माई विठो. काय असा नवरा कधी भेटेल का, म्हणून आमच्या मागे आहेत त्या. आणि तुम्हाला स्वाभिमान वाटायला पाहिजे, पुण्याच्याच आहेत म्हणून त्या आमच्याबरोबर इथे राहायला कधी कुरकुर करत नाही. असो, चला, वैराग्य. माझं म्हणणं कळलं का, की जी गोष्ट ज्या लेवलनी असायला पाहिजे त्या लेवलनी असलं, चर्चाच नाही. मुकुट बिकुट घातलं तर चर्चा होईल. काय आहे तो ड्रेस बरोबर आहे, अगदी सगळं व्यवस्थित येत आहेत, अगदी आनंद आहे. म्हणून लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायाला मर्यादा पुरुषोत्तम राम मान्य आहे. म्हणून राम आला पहिल्यांदा, अध्यात्म कळण्याकरता कृष्ण आला, आणि दोन्ही ज्याच्या ठिकाणी एकरूप झाले तो हरी आला. बरोबर आहे. हा, राम अवतारामध्ये त्याग केला, कृष्ण अवतारामध्ये सगळ्या बरोबर ठेवल्या, आणि पांडुरंग अवतारामध्ये मागे ठेवली. म्हणजे 3 अवतारातलं महत्व